नमस्कार. आज आपण मस्त गणपती विशेष मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आणि त्यापूर्वी तयारी करायची म्हणजे मोदकची. रोज वेगवेगळे मोदक मस्त गणपती बाप्पासाठी करायचे. तर आजची रेसिपी अगदी नवीन आहेत आणि अगदी वेगळी. तर मोदक कसा भरायचा, तर इथे मी एक ट्रिक सांगितलेली आहेत. हातात पारी न घेता मोदक कसा भरायचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी साधारण अर्धा वाटी रवा तर अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे. त्यासोबतच यामध्ये 1 चम्मच तुपाचं मोहन टाकलेलं आहे. तर मैद्याऐवजी तुम्ही जर गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल. तर बघू शकता यामध्ये आपण मोहन टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये गरजेनुसारच पाणी टाकायचं आहे. तर पाणी किती लागणार हे मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं. हा जो पीठ जे आहेत हे असं सैलसर मळायचं आहे. जास्त सॉफ्ट मळायचं नाही आहेत, कारण रवाचं जेव्हा यामध्ये मुरतो तेव्हा हे पीठ दुप्पट होते. आणि बघू शकता खूप कमी, म्हणजे असं समजा तुम्ही 3 ते 4 चम्मच पाण्याचा वापर केलेला आहे. त्याच मिक्सीच्या पॉटमध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे आणि एकदम बारीक करून घ्यायची आहे. या पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायची. तर इथे आता मी कढई ठेवणार आणि त्यामध्ये आपल्याला आता जे मोदकमध्ये आपण सारण भरणार आहोत ते सारण करून घ्यायचं. तर इथे मी साधारण 1 प्लेट म्हणजेच असं समजा की 2 वाटी इथे मी सुकं खोबरेल किसलेलं वापरलेलं आहे. तर हे आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे. तर आपल्याला हे खोबरं जे आहेत भाजून घ्यायचं आहेत मस्त, आणि व्यवस्थित असं खमंग येईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. एका वाट्यामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही हे खोबरं काढून घ्या. तीच कढई व्यवस्थित साफ करून टाका कापडाच्या सहाय्याने आणि त्यामध्ये आपल्याला काजू, बदाम, अजून पिस्ताचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर कलर चेंज न होता आपल्याला हे थोडे भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण अगदी तुपाचा कमीत कमी वापर केलेला आहे. फक्त आपण 1 चम्मचच तुपाचा यामध्ये वापर केलेला आहे. व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता 10 मिनिट रेस्ट करायला ठेवलेलं पीठसुद्धा मळलेलं आहे, मुरून गेलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला याची पारी जी आहेत लाटून घ्यायची आहेत. तर याची जी पारी म्हणजे आपण लाट्या बनवतो मोदकसाठी, त्या कशा बनवायच्या अगदी नवीन पद्धत आहेत आणि अगदी या पद्धतीने तुम्ही करून बघा. तर इथे या साईजच्या मी 2 पात्या लाटून घेतलेल्या आहेत. तर काय करायचं, एका पातीला तूप लावून घ्यायचं आहे मेल्ट केलेलं. यावर तुम्ही हवं असल्यास मैदासुद्धा यावर टाकू शकता. तर यावरच आपल्याला दुसरी पाती टाकून घ्यायची आहेत. व्यवस्थित हाताच्या साहाय्याने रॅप करून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहेत. बघू शकता या पद्धतीने आणि कट करून घ्यायची. नंतर याच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत. तर छोट्या मोठ्या ज्या पद्धतीने तुम्हाला मोदक भरायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही या लाट्या करू शकता. तर इथे आपण वाटीच्या साहाय्याने मोदक भरणार आहोत. तर त्यासाठी आपण या लाट्या ज्या आहेत थोड्या मोठ्या घ्यायच्या आणि या पद्धतीने आपल्याला पूर्ण लाट्या करून घ्यायच्या आहेत. तर खोबरं आणि ड्रायफ्रूटचं आपण मिश्रण जे आहे थंड व्हायला ठेवलेलं होतं, त्यामध्येच आता साखरेची पिठी टाकून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम बारीक केलं तर त्याला पाणी सुटतं, गरम खोबऱ्याला पाणी सुटतं. तर थोडं जे मिश्रण आहे ते एकदम ओलसर होणार, त्यामुळे याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. नाहीतर मग सर्वप्रथम काय करायचं, खोबऱ्याचे काप घ्यायचे आणि ते काप जे आहेत ते मिक्सरमधून थोडे बारीक करून घ्यायचे. तर आता इथे मी पारी लाटून घेणार आहे जे आपल्याला मोदकसाठी लागणार आहे. तर ती पारी कितपत लाटायची, मुख्य म्हणजे जास्त जाडही लाटायची नाहीत आणि जास्त पातळही लाटायची नाही. तर बघा या साईजची वाटी घ्यायची. बहुतेक वेळा काय होते की आपण मोदकचं मिश्रण करतो आणि हाताच्या साहाय्याने आपण जेव्हा मोदक भरतो तेव्हा काय होतं, मिश्रण व्यवस्थित भरल्या जात नाही. म्हणजे मोदकमध्ये भरपूर मिश्रण भरल्या जात नाहीत. त्यामुळे आपण इथे वाटीचा वापर केलेला आहे. या पद्धतीने त्याच्या कळ्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या. बघू शकता या पद्धतीने. आणि नंतर आपल्याला हा मोदक जो आहे करून घ्यायचा आहे. अगदी सोपी आणि सर्वात छान अशी पद्धत आहे जे मी तुम्हाला सांगितलेली आहे. या कळ्या ज्या आहेत याच पद्धतीने आपल्याला जवळ आणून घ्यायच्या आणि थोडासा भाग बघा या पद्धतीने करून बघायचा. बघू शकता किती मस्त असं भरपूर सारण भरलेले मोदक आपण करून घेतलेले आहे. यामध्ये 8 ते 9 मोदक झालेले होते. तर हे आपल्याला तेल गरम झालेलं आहे. मीडियम फ्लेमला आपल्याला
फ्राय करून घ्यायचे आहेत। बघू शकता इथे मी साधारण फक्त 4 मोदक टाकून घेतलेले आहेत। व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि झाऱ्याच्या साहाय्याने असं तेल जे आहेत ना ते यावर गेलं पाहिजे। या पद्धतीने साधारण आपल्याला 3 ते 4 मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमला हे मोदक भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे मस्त तळून घ्यायचे आहेत। आणि 3 ते 4 मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे मोदक एका प्लेटमध्ये किंवा एका वाट्यामध्ये काढून घ्यायचे। तर बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, म्हणजेच आपले मोदक जे आहेत तयार आहेत। तर असे जे उरलेले मोदक आहेत ते सुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत। तर चला आता मस्तपैकी प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊयात मोदक। आणि एक मोदक मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवणार आहेत की भरपूर असं मिश्रण भरलेला आणि अगदी कुरकुरीत लागतो, कारण यामध्ये आपण मैद्याचा आणि रव्याचा वापर केलेला आहे। आता मी तुम्हाला फोडून दाखवणार आहेत मोदक। बघू शकता किती सारण जे आहेत पक्क बसलेलं आहेत आणि अगदी असा खमंग कुरकुरीत असा मोदक झालेला आहे। फुटत नाही आहेत कारण खूप जास्त असा क्रिस्पी झालेला आहेत। बघू शकता थोडा थंड होऊ द्यायचा। आणि बघा मिश्रण किती व्यवस्थित भरल्या गेलेलं आहेत, बाहेरसुद्धा आलेलं नाही आहेत। तर असे आपले झटपट मोदक तयार आहेत। तर नक्की करून बघा ही रेसिपी, आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।